महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल काय होत आहे लाडक्या बहीण योजनेबद्दल। तर बहिणीच्या बँकेत जे काही रक्कम होत आहे जमा ते आता बँक काटत आहे। तर का काटत आहे, काय कारण आहे आणि पैसे आल्या लगेच 5 मिनिटात कसे काय गायब होत आहे अकाउंटमधून ते आपण आता बघूयात। नेमकी काय भानगड आहे बघूया। तर कोणत्या बहिणीला 1000 रुपये भेटले, कोणाला 500 भेटले, कोणाला 2000 भेटले असं त्या सांगत आहे। तर बघूया काय आहे हे नक्की प्रकरण। तर बघा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी अनेक महिलांनी पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये प्रचंड गर्दी केली। उद्या सुट्टी असल्याने आणि आज अर्धा दिवस बँक बंद असल्याने आज सकाळपासूनच महिलांनी बँकांमध्ये मोठी गर्दी केली होती। पण काही महिलांच्या हाती पैसे येऊनही निराशा आली आहे। तर बघा, काही महिलांना पैसे जमा होऊनही ते त्यांना मिळालेले नाही आहे। तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या 2 दिवसापासून खात्यात जमा होऊ लागले आहेत। आज तर जवळपास सर्वच महिलांच्या खात्यात हे पैसे गेले आहेत। रक्षाबंधनच्या पूर्वीचे पैसे खात्यात आल्याने खेड्यापाड्यातील महिलांमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। पण काही ठिकाणी अनेक महिला हिरमुसल्या आहे, कारण या महिलांच्या अकाउंटवर 3000 रुपये येण्याऐवजी 500 ते 1000 रुपयेच आले आहेत। बघा, काही महिलांच्या खात्यावर 500 ते 1000 रुपये असे जमा झालेले आहे। तर ते का झाले आहे ते आपण आता बघूयात। त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा, राज्य सरकारने लाडक्या बहिणीची ओवाळणीचे 3000 रुपये खात्यात जमा केले। पण मिनिमम बॅलन्सच्या कमीत कमी जमा नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे 500 ते 1000 रुपये आले। बघा, काही बॅलन्स नसल्या कारणानं बँकेने ते काही पैसे ठेवावं लागतं। कोणत्या बँकेत 4000, कोणत्या बँकेत 2000, कोणत्या बँकेत 500 अशी मिनिमम रक्कम ठेवावी लागते, कारण ते बँकेचं रूल आहे। आणि ते पैसे त्यांच्या अकाउंटला नसल्या कारणानं बँकेने ते कापून घेतले आहेत। त्यांनी दंड वसूल केला आहे। म्हणून काही महिलांना ते कमी पैसे असे मिळालेले आहे। तर त्याचं कारण ते आहे मिनिमम बॅलन्स। त्यामुळे महिला खट्टू झाल्या आहेत। खात्यात जमा झालेल्या 3000 पैकी फक्त 500 ते 1000 रुपयेच हातात आले। काही महिलांना तर काहीच नाही आले। तर खातेदार हैराण झाले आहे, बाकीची रक्कम कुठे गायब झाली असा सवाल या महिला करत आहे। म्हणून पैसे कापले। तर बँकवाल्यांनी आमचे पैसे खाल्ले असा आरोप या महिला करत होत्या। त्यावर खात्यात कमीत कमी जेवढी रक्कम पाहिजे तेवढी नसल्याने तुम्हाला दंड लागला आणि ती रक्कम सिस्टीमने कापली असं बँकेकडून सांगितलं जात आहे। मात्र हुज्जत घालण्यात काही अर्थ नसल्याने अनेक महिला नाराज होऊनच घरी परतल्या आहेत। बघा, आधार लिंक करण्यासाठी महिलांची गर्दी झाली। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याला सुरुवात झाली आहे। मात्र आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। आपल्याही खात्यात पैसे यावेत म्हणून या महिलांनी बँकेत आधार लिंक करण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे। नंदुरबारमध्ये तर आज बँकांमध्ये महिलांची गर्दी दिसत होती। तर अलीकडे बँकेत पैसे काढण्यासाठी दुसरीकडे आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची गर्दी होत आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून सकाळपासून या महिला रांगेत उभ्या आहेत। मात्र आधार कार्ड लिंक करण्यासाठी तासनतास उभं राहून लागत असल्याची परिस्थिती लाभार्थ्यावर आली आहे। पावसात पैसे काढण्याची गर्दी झाली आहे। आज दुसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी वाशिम शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये भर पावसात पैसे काढण्याची गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे। कारण पैसे जमा झाले ते वापस जायला नको, यासाठी लगेच पैसे काढले पाहिजे ना असं त्या महिलांचं म्हणणं आहे। तर तसंच करा, ज्यांच्या अकाउंटला 0 बॅलन्स आहे किंवा तुम्ही 0 बॅलन्स जे काही ते खातं असते ते काढू शकता। त्याच्यावर जे काही तुमची कट आहे ते बँकवाले करत नाही। त्याच्यामुळे ते अकाउंट काढा आणि ते लिंक करा। तुम्हाला जेवढे पैसे जमा होईल तेवढे सुद्धा मिळून जाईल। कामकाजाचा अर्धा दिवस असतो। आज सकाळपासून वाशिम शहरात रिमझिम पाऊस पडत असतानाही महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती। त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये
एकच धुमाकूळ उडाला। तर बघा, लाडकी बहीण योजने पैसे थकीत हप्त्यामध्ये जमा, पैसे कापू नका अशी सरकारने बँकांना तंबी दिली आहे 20 ऑगस्टला। कारण सरकारला माहीत झालंय बँक अशा पद्धतीनं पैसे कापतायत, तर त्यांनी सांगितलंय कापू नका म्हणून, पण आता माहिती नाही ते काय करतात। रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाचे थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत। बघा, बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत। त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहे। बघा, असे निर्देश दिले आहे की हे पैसे कापू नका लाभार्थ्याच्या खात्यातून, असे निर्देश दिलेले आहे सचिव अनुप कुमार यांनी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत। त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याचे महिलांच्या तक्रारी वाढत आहेत। त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केली आहे। राज्यातील 1,40,00,000 महिलांनी या योजनेत अर्ज भरले आहेत। राज्य सरकारने त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते अर्थात 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केले आहे। हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे। बघा, योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये। ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही। कोणत्याही कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये। काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जांची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे अशा सूचना राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच मुंबई वगळून सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिले आहेत। तर अशा पद्धतीची माहिती होती, तर ही माहिती समोर आलेली आहे। तर महिलांना अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे आणि जे बँक म्हणजे पैसे कट करत आहे ते त्यांचे जे काही थकीत बाकी किंवा त्यांनी म्हणजे काही बॅलन्स बँकेत शिल्लक न ठेवल्यामुळे जे काही व्याज असेल त्यांचे काही रूल असेल त्याच्यानुसार ते काटत आहे। तर त्यामुळे तुम्ही 0 बॅलन्स खाते अवेलेबल आहे, पोस्टात जाऊन ते खाते काढायचं आणि त्याच्यावर ते लिंक करून घ्यायचं। 2 दिवसात लिंक करून भेटते, होऊन जाते। तर बघा, अशी ही महत्त्वाची माहिती होती। त्याच्यामुळे काही महिलांच्या खात्यात 500, 2000 किंवा 1000 असेच रुपये त्यांना मिळत आहे। तर ही खरी बातमी आहे। व्यवस्थित करा आणि लिंक करून घ्या आणि जे काय आहे ते, कारण एकच हप्ता नाही आहे तर प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित सर्व माहिती गोळा करून तुम्ही सुद्धा तुमचं अकाउंट व्यवस्थितपणे हँडल करा। तर भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती